रायगडमध्ये मुंबई ते गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। कोकणाकडे जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेत। गेल्या तासाभरापासून वाहतूक ठप्प असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। वाहतूक ठप्प असल्याची काही दृश्य देखील समोर आलेली आहे। रायगडमध्ये मुंबई ते गोवा महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। तर सकाळी 6 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय। वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। कोकणाकडे जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळे आता प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी या वाहतूक कोंडीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत। भारत, शुभम, गणेश उत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी आणि गणेश भक्त हे मुंबईच्या दिशेकडून रत्नागिरी बाजूकडे निघालेले आहेत। वाहनांच्या संख्येत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली की अक्षरशः गेली 1 तासापासून माणगाव तालुक्यातल्या लोणेरे येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जवळपास वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र आहे। कारण ओव्हरटेकिंगच्या नादात आणि लवकर जायच्या घाईमुळे अनेकांनी गाड्या दोन्ही लेनवरती घेतलेल्या आहेत। त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्यांना सुद्धा तिथून वाट मिळत नाहीये। 1 तासापासून ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतः प्रवास करणारे प्रवासी रस्त्यावरती उतरलेले आहेत। काही पोलीस आहेत, परंतु पोलिसांना सुद्धा नाकी नऊ आलेले पाहायला मिळत आहेत। कारण वाहनांच्या संख्येत एवढी मोठी वाढ झालेली आहे आणि त्यातच पुढे जाण्याची ज्यांना घाई लागली आहे त्यांनी ओव्हरटेकच्या नादात ज्या गाड्या आडव्या घातलेल्या आहेत, त्यामुळे काही केल्या हा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नाहीये। ही लाईन आपण जर आता पाहिली तर जवळपास 8 ते 9 किलोमीटर इतक्या लांब पर्यंत पोहोचलेले आहेत। तर काही वाहनांना मोरबा मार्गे गोरेगाव मार्गे पुढे जाण्याचा सल्ला पोलिसांकडून देण्यात येत आहे। लोणेरे येथे चौपदरीकरणाच्या फ्लायओव्हरचं काम सुरू आहे आणि त्या कामामुळे जो बायपास दिलेला आहे त्या बायपास अरुंद आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। शुभम, ठीक आहे भारत, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची दृश्य देखील आपण पाहतोय। वाहतुकीच्या नियमांचं कुठेतरी उल्लंघन होतं आणि त्यामुळे आता ही वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण दोन्ही लेनवर एकाच बाजूने गाड्या धावत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।